भिगवण रोडवरील अमृता लॉज सोमनाथ हॉटेल येथे सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर बारामती तालुका पोलिसांनी मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 5 महिलांची सुटका करण्यात आली आहे। 14 एप्रिल 2026 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक रामहरी भोसले यांच्या पथकाने बोगस ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला। पंचांना सोबत घेऊन नियोजनपूर्वक अमृता लॉजवर धाड टाकण्यात आली। छाप्यादरम्यान लॉजमधील विविध खोल्यांची तपासणी करण्यात आली असता काही ठिकाणी महिला व ग्राहक एकत्र आढळून आले। चौकशी दरम्यान संबंधित आरोपी हे बाहेरून महिलांना आणून त्यांना ग्राहकांना पुरवत असल्याचे उघड झाले। ग्राहकांकडून पैशांची वसुली करून त्यातून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत असल्याचेही समोर आले। या प्रकरणात अजित जयसिंग शेट्टी वय 38 हॉटेल चालक व चांद कलाम आलम वय 20 यांना अटक करण्यात आली आहे। या घटनेत सापडलेल्या पश्चिम बंगाल येथील 3, भिवंडी मुंबई येथील 2 अशा 5 महिलांची सुटका करण्यात आली। त्यांना सुधारगृहात ठेवण्यात आले। आरोपी दोघांनी संगनमत करून महिलांना पैशांचे आमिष दाखवत देह व्यवसाय चालविल्याचे निष्पन्न झाले आहे। कारवाई दरम्यान पोलिसांनी बोगस ग्राहकाला दिलेल्या नोटांसह रोख रक्कम, मोबाईल फोन, कंडोम पाकिटे तसेच ग्राहकांची नोंद असलेले रजिस्टर असा सुमारे 17,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात न्याय संहिता कलम 143 तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा 1956 च्या कलम 4 व 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक रामहरी भोसले, पोलीस अंमलदार संतोष कांबळे, केदारनाथ बिडवे, नितीन ढवाण, राजू बनने, निलेश वाकळे, विठ्ठल तरंगे, स्मिता गायकवाड यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।